मुंबईतील मोदींच्या सभेला शिंदे असणार, परंतु अजित पवार हे नसण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहेत, तर मोदींच्या नवी मुंबईतील सभेला तटकरे उपस्थित राहणार आहेत। मोदींची मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरही सभा होणार आहे। मोदींच्या सभेला शिंदे उपस्थित असणार आहेत, मात्र अजित पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती सध्या मिळते। तर या संदर्भात रोहित पवार आणि संजय राऊत नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। आता झालंय असं आहे की अनेक महायुतीच्या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातून बाहेरच पडता येत नाही। प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा झालेला आहे, प्रत्येक मिनिट महत्त्वाचा झालेला आहे। त्यामुळे कदाचित दादांना तो वेळ झाला नसावा, नाहीतर इथं येऊन मोदी साहेब असतील, नाहीतर अमित शाह साहेब असतील, जेवढ्या सभा घेत आहेत तेवढ्या सभा ह्या महायुतीच्या विरोधात जाताना त्या ठिकाणी दिसत आहेत। आणि हे कुठेतरी अजितदादांना कळलं असावे की त्यांच्या व्यासपीठावर गेल्यानंतर मतं आपली कमी होत आहेत, म्हणून अजितदादा मोदी साहेबांच्या व्यासपीठावर गेले नसावे। मोदी येतील आणि जातील। मोदी ताबडतोब उद्या प्रचार संपल्यावरती ब्राझीलला चालले, ब्राझीलवरून तर आणखीन 2 देशात चालले। हा आधुनिक हिंदुस्थानचा शिल्पकार या देशामध्ये असतो का? एकतर तो प्रचारात असतो, ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत। कोणतीही निवडणूक असली की भाजपवाले त्यांना प्रचारामध्ये उतरवतात, आणि प्रचार नसेल तर मग ते जागतिक दौऱ्यावर असतात आणि जगात फिरत असतात। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, आज पंतप्रधानांच्या 3 सभा महाराष्ट्रात पार पडत आहेत, संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई। मुंबई त्यातल्या त्यात महत्त्वाचे, कारण राज्याच्या राजधानीत पंतप्रधानांची ही सभा पार पडते। मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित असतील अशी माहिती मिळते। काय नेमकं कारण समोर येतं अजित पवारांच्या अनुपस्थितीचं? नक्कीच आपण पाहिलं, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दादर येथील शिवाजी पार्क इथे सभा होणार आहे। आपण पाहू शकतो सभेची जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण जर सभास्थळीचा जो बोर्ड पाहिला, त्या बोर्डवरती महायुतीचा विजय निर्धार सभा, अर्थात महायुतीचे जे सर्व उमेदवार आहेत त्या उमेदवारांकरता ही जी सभा आहे ती पार पडणार आहे। त्याचबरोबर बोर्डवरती तिन्ही पक्षाचं पक्षचिन्ह देखील लावण्यात आलं आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं, या सभेनिमित्त अजित पवार हे उपस्थित राहणार नाही, देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील, एकनाथ शिंदे उपस्थित असतील, मात्र अजित पवार यांचा नियोजित दौरा असल्यामुळे ते अनुपस्थित असणार आहे असं सांगण्यात येणार आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे पाहिलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जेव्हा महाराष्ट्राचा दौरा ठरला होता, त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा दौरा हा ठरला होता, मात्र काही कारणास्तव तो अजित पवार हे आजच्या या सभेला उपस्थित राहणार नाही, त्यांचा पूर्वनियोजित दौरा हे असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र ह्याच्यात अजून काहीतरी दुसरं कारण देखील सध्या तरी चर्चा सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं, संध्याकाळी 6 वाजता ही जी सभा आहे ती सुरू होणार आहे। मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे या सभेत उपस्थित राहणार। मात्र महत्त्वाचं, अजित पवार उपस्थित राहणार नाही। अजित पवारचे मुंबईमध्ये आहे जे 3 उमेदवार आहे, आणि हे 3 उमेदवार देखील या सभास्थळी उपस्थित राहणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यातील एका उमेदवाराला भाजपकडून आहे तो विरोध दर्शवला जात होता, त्यामुळे ते 3 उमेदवार देखील उपस्थित राहणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं, मुंबईतले जे 3 उमेदवार आहेत त्यांना एकाला विरोध हा भाजपकडून केला जात होता, आणि त्यामुळे कदाचित अजित पवार येत नसले अशी देखील चर्चा सध्या तरी राजकीय वर्तुळात सुरू आहे। असे अनेक कारण आहेत ते समोर येत आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या एका उमेदवाराविषयी बोलताय ते उमेदवार म्हणजे नवाब मलिक, आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार हे या मंचावर उपस्थित राहणार का, निदान मुंबईतले उमेदवार तरी, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण स्वतः अजित पवार हे अनुपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।